भोळे होते महादेव, संकल्प केला बागपवनला लंकाच द्या. विचार करा, जे प्रकांड पंडित रावण, मग त्यांच्या हातून चूक का व्हावी हा प्रश्न पडतो आपल्यालाही पडतो. खूप चांगला माणूस, देव माणूस कसा चुकला का झाला. मलाही आई म्हणते इतका चांगला प्रवचन करतो, राणाला कस काय तू आज बोलते. आईचा हक्क आहे, आई बोललेच पाहिजे. आणि जी आई बोलते ना तीच मुलं शिकतात. मी मुलांना शाळेत सांगतो शब्दाचा अर्थ शिकवणं वेगळं, मुलांना शब्दाचा भावार्थ त्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मी मुलांना एक कविता सांगतो, तो वेगळा वागली. शाळेतून घराला येता धरी लपोटी, काढून ठेवलेला घालील घास मोठी, उलट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, आई तुझ्या विनागे कोण या करील गोष्ट. 10वी 12वीचे मुलांना सांगत असतो की मुलांना तुमचं लहानपण आठवतं. आणि विचार करा, शाळेतून ज्या वेळेला तुम्ही घरी येताना छोटे पहिले दुसरीला असताना आई वाट पाहते तुमच्यासाठी, तिने काला करून ठेवला असतो, काहीतरी गोड धड करून ठेवलेला असतो, तुम्हाला ती भरवीत असते. भगवंत सुद्धा कसं प्रेम द्यायला तयार आहे, ती भरवत असते. आणि तुमचं लक्ष नसतं, तो घास तुमच्या तोंडातच जाईल, शाश्वती नाही. कधी गालाला, कधी नाकाला, कधी कपाळाला लागतो. आणि त्या भरलेल्या तोंडाचं चुंबन फक्त आई घेऊ शकते, नाही तर दुसरं जगातलं तुमचं भरलेलं तोंड पाहायला कोणाला वेळ आहे. त्या आईसारखी माया फक्त आईच करू लागेल. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंद ही रडते दुःखे मग कैसे होई, ते कुणी कुणा सांगावे आईच्या गावा जावे. ते हृदय कसे आई, आईने बोललं पाहिजे, बोललंच पाहिजे, चुकल्यानंतर बोललंच पाहिजे. का चूक होते? भगवंत भक्तीमध्ये रावण इतके तल्लीन होते, तरी त्यांच्या हातवर चूक झालीच ना. सीतामाई सारखे घेऊन आले, का चूक व्हावी त्याला पुष्टी कारणीभूत आहे. चांगल्या ठिकाणी आपण गेल्यानंतर राम या शब्दाचा अर्थ नाही का, रमणते कणकणावंती रामा. प्रत्येक कणाकणामध्ये जे रमणीय होतात, ज्या कणाकणामध्ये रमंती इति वास, ज्याचं सानिध्य आहे, ज्याचा सुवास आहे, इति रामा. कणकण हे भगवान, प्रत्येक कणाकणात भगवान आहे. पण स्थळ, काळ, वेळ आणि सानिध्य याच्यामुळे मन स्थिर राहत नाही. हा सर्व चांगलं आहे, पण काळ बदलला. आपल्यापेक्षा शेजारच्याकडे चांगली संपत्ती आली, दोघांचं सख्य होतं, दोघं अगदी एका ताटात जेवणारे. पण काळ बदलला, काळ. आणि काळाने याच्या मनावरती विचारचक्र फिरवलं आणि ईर्ष्या निर्माण झाली. त्याला आहे मला का नाही. माऊली सांगतात पाहू शीतल कळा आहे होणे नाही तैसे डोळ्याचे परसुखी जाय सुख. दुसऱ्याचं सुख पाहून मला सुखी वाटलं. काळ बदलला की सोन्यासारखं आपण स्थिर राहणं आपल्याला शक्य होत नाही.